बाय द वे गाईज, खूप लोकांना तुम्हाला क्वेश्चन पण असेल की साक्षी कोण लागते माझी. लोकांना वाटत असेल की साक्षी माझी गर्लफ्रेंड आहे काय. मी काय काय ऑर्डर केलंय बघा गाईज, काय काय मेकअप बघा, साक्षीचा मेकअप प्रोडक्ट. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज रेडी झालो आपण. आज फायनली चाललो साक्षीकडे शूट करायला. आणि आज ऊन पण आहे. मी बाहेर पहिला मौसम बघूनच आलो, बोललो की वातावरण कसं असेल तेव्हाच मी निघणार, नाही तर परत काल सारखा पचका नको व्हायला की बाहेर परत पाऊस येतोय. मी रेडी वगैरे झालो, आता रेडी झालो गाईज. आणि आता आपल्याला निघायचं साक्षीकडे. सो त्याच्याकडे आपण डायरेक्ट जाऊया आणि बघूया. आज तर डायरेक्ट शूट करूया, 2-3 रील शूट करून घेऊया. कारण की काय माहिती माझी गाईज एक्झाम येणार आहे. एक्झाम ब्रो, 3 दिवस राहिले माझ्या एक्झामला, 3 दिवस. आणि माझी सॅम 5 असणार आहे. आणि तुमच्या भावाचं आतापर्यंत रेकॉर्ड आहे, एक पण पेपरमध्ये मी फेल नाही झालो, ना कधी केटी घेतली. म्हणजे आता जे ग्रॅज्युएशनचं आहे ना चालू, ते म्हणजे सॅम म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर ह्याच्यामध्ये एक पण केटी नाही मला. आणि आता सॅम 5 होणार आहे. तर गाईज ह्याच्यात कसं असणार आहे माहिती आहे काय, सेंटर आपला चेंज असणार आहे, ठीक आहे. पण बाय गॉड गाईज, आदित्याला कुठला सेंटर लागला माहिती आहे का, आपला RD नॅशनल कॉलेज बँड्रामध्ये. तर बँड्रामध्ये त्याला बिचारायला ट्रॅव्हल करावं लागणार. इथून बसने जावा, ट्रेनने जावा, तिथून ऑटो करून कॉलेजला जावा, तेव्हा जाऊन तो एक्झाम देणार एक. आणि मला कॉलेज लागला गाईज माझा स्वतःचा, इथे बाजूलाच. तर थँक गॉड कॉलेज तरी ॲटलीस्ट बाजूला. तर गाईज आता आपल्याला स्टडीवरती पण फोकस द्यावं लागणार आहे. डेली ब्लॉगिंगमध्ये थोडा गडबड होईल तर थोडा माफ करा गाईज. तर आता आपण जास्त ब्लॉग स्टार्टिंगलाच लॉंग नाही करायचं, डायरेक्ट आपण निघूया साक्षीकडे जायला. आता मी स्मूथ घेतलं साक्षी आणि मला एक, आणि बिल्डिंग खाली पोहोचलो आपण. आता काय डायरेक्ट टॅरिसवर शूट करायचं. ती बुक घेतली ट्रान्झॅक्शनसाठी. टॅरिससाठी हां, काय काय घेतलं बापरे. मेकअपचं सामान, बॉटल, हे काय करायचं, इसका क्या लेना देना भाई. तर फायनली आपण आलो टॅरिसवरती, जिथे जास्त करून साक्षीचे व्हिडिओ याच टॅरिसवरती बनतात. आणि याच टायमिंगला बनतात. बरं आज जरासा लेट झालो आहे मी, नाहीतर काकी आता गेले जरा बाहेर ना, तिचे फक्त पप्पा आहेत घरी. तर कसं होतं की नाहीतर मी इथं जेवायला यायचो, साक्षी बरोबर नाही म्हणत, म्हणून मी आता इथे जेवण नाही आणि मस्ती करते. तर गाईज आता आपण शूट करणार आहे नेहमीप्रमाणे इथे. आणि साक्षीचा आज कॉन्सेप्ट आहे साडीवरती, आणि ट्रान्झिशन व्हिडिओ बनवायची आहे, म्हणून ते जरा डायरी वगैरेचं काहीतरी कॉन्सेप्ट आमचं, ते तुम्हाला इच्छा रील्सवरती बघायला भेटतच असेल. तर ते अर्धे मी एडिट करतो आणि बाकी सगळे साक्षी करते, इफ तुम्हाला माहिती असेल तर. आणि आता आपण अकाउंट असंच ग्रो करतो आहे. आणि आपले लवकरच 50K होणार आहेत. 50K म्हणजे आपले म्हणजे साक्षीच्या अकाउंटवरती होणार आहेत. तर त्यासाठी आपण ही मेहनत चालू आहे. चांगल्यापैकी फॉलोअर्स ग्रो होत आहेत, तर आपण कन्सिस्टन्सी ठेवतो आहे. पण नंतर आय गेस मी जरा गॅप घेईल, कारण की माझी एक्झाम येते यार. गाईज 2 आठवडे काय बसणार आहे हा. 2 आठवडे मी काय माहिती काय होणार आहे. एक्झामचा पहिला पेपर बघू. हां ते तर आहे. सॅम 5 आहे, तर आता बघू कसं असतो. सॅम माझा फ्रेंड आहे. तर बाय द वे गाईज, खूप लोकांना तुम्हाला क्वेश्चन पण असेल की साक्षी कोण लागते माझी. तर खूप लोकांना वाटत असेल की साक्षी माझी गर्लफ्रेंड आहे काय. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे, तर असं काही नाही आहे. आम्ही फक्त एक चांगले फ्रेंड्स आहोत, जे की आम्ही एकामेकाला सपोर्ट करत असतो या सगळ्या गोष्टीमध्ये, इंस्टाग्राम वगैरे हे ते. आणि आवडतं मला ही गोष्ट, मला आधीपासून आवडायची. बट मध्ये मी जरासा गॅप घेतलेला, तर आता मी स्टार्ट केलं. तर मी बोललो यूट्यूब पण स्टार्ट करतो, प्लस त्यासोबत मी स्टार्ट केलं आहे आपलं इंस्टाग्रामवर. मी जरा कमी फोकस करतो आहे, साक्षीचा जास्त. हां एकदमच डाऊन आहे. साक्षीचा जास्त फोकस करतो आहे, कारण की मजा येते मला, कारण की तिचा अकाउंट लवकर ग्रो होतं ना त्या पद्धतीने. तर अजून मला वर्क करायला मजा येते की अजून व्ह्यूज पाहिजे, अजून फॉलोअर्स पाहिजे. असे ना, जेव्हा तुमचा स्वतःचा अकाउंट असेल आणि तुमचे व्हायरल व्हायला लागतात ना जेव्हा व्हिडिओज, तर तुम्हाला स्वतःला भूक लागेल ती फॉलोअर्स अजून हवेत, हे अजून हवेत, असा एडिट पाहिजे, तसा कॉन्सेप्ट पाहिजे. तर आमचं तेच चाललं आहे. तर आता आपण जास्त लेट नाही करून घेऊया, डायरेक्ट शूट करायला घेऊया. हे काय, अरे जर एक्सेसिव्ह हे असेल ना, काय ग्लॉस किंवा लिपस्टिक इकडे कुठे असं लागलं बिगलं असेल तर. तुला माहिती आहे का व्हिडिओ चालू आहे.
अशी करते काय ते 10व्या मग फोन दे. हा बघू दे जरा काय झालं. मेकअप गेला की नाही. आधी असं नव्हतं काय, आधी मेकअप बिकअप काय नसायचं. हिरो अशी व्हिडिओ करायचे, शूट करायचे टाइमपाससाठी. जेव्हा तिचं असं चॅनल ग्रो व्हायला लागलं तेव्हा जाऊन तिने स्टार्ट केलंय. काय बोलतो मेकअप कर. हा मग आता तुला चांगले व्हिडिओ पाहिजे तर ऑब्व्हियसली मेकअप तर करायला लागेल. आता तुम्ही मोठे क्रिएटर झाले आहेत, आता तुमचे मेकअप शिवाय घाण दिसते असं बोलायचं. असं मी काय बोललोच नाही गाईस. मी बोललो एक शब्दाने नाही बोललो. थोडेफार मला काय माहिती कोणती अलर्जी झालेली काय काय, म्हणून ते हाईड होण्यासाठी. पण ठीक आहे आता काय गाईस, चांगले क्रिएटर झाले. ती चांगली म्हणजे मोठी क्रिएटर झाली. आता तिचे फॉलोअर 45K झालेत फॉलोअर साक्षीचे. तर आता काय मेकअप बिकअप सगळं चालतं. हळूहळू सगळं प्लास्टिक सर्जरीच करेल मला वाटतं. ठेवली आहे ना माझ्या पप्पांनी प्लास्टिक सर्जरी. तर आपला शूट झालाय आणि आम्ही निघतोय. आणि आता काय करायचं आपल्याला, ड्रेसमध्ये का शूट करायचं. ड्रेस कुर्तीमध्ये शूट करायचं. तर आता चेंज करायचं ना तुला. ठीक आहे चल जा. गाय जेवढे अमेझिंग व्हिडिओ आले आहेत ना आता रील्सवर बघा तुम्ही भाई. तर आता ही सेकंड आउटफिट आहे आणि कुर्तीवरती आता आपण शूट करणार आहोत. आणि गाईज तुम्हाला आमचा समोरचा व्ह्यू दाखवतो. इतका प्रिटी आलाय ना. मग अशी गोल्डन आवर होता त्यावरती आम्ही शूट केलं साक्षीचं. आणि आता सनसेट झालाय बघा. काय व्ह्यू आणि इतका प्रिटी वाटतंय की फॅरीटेल वाला वाटतं एकदम. आणि आता आपण इथे शूट करून घेऊया फटाफट. परी चल. फायनली गाईज आपलं शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालं आहे. आणि आता लास्टचा फक्त एक ट्रान्झिशनचा व्हिडिओ घ्यायचा. आणि त्यातच आम्हाला एक संध्याकाळचे किती वाजले म्हणजे 6:45 वाजले ऑलमोस्ट. इतका टाईम लागला आहे शूट करायला फक्त 2 व्हिडिओज यायला. बट आम्ही कसं करतो म्हणजे एका टायमाला जे शूट करतो ना ते एका आउटफिटवरती असे 2-3 व्हिडिओ बनतील ह्याप्रमाणे शूट करतो ना. त्यामुळे आता निघायला घेऊया आपण घरी, कारण की खूप लेट झालं ना. आपल्याला पूर्ण डेज आपल्या इथे गेला. तर साक्षी आता आपल्याला काहीतरी दाखवणार आहे. साक्षी व्हॉट आर यू गोइंग टू शो अस. गाईज माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे ना, तर जरा मेकअपची जबाबदारी माझ्यावर दिलेली. सो मी काय काय ऑर्डर केलं आहे बघा गाईज. काय काय मेकअप बघा. साक्षीचे मेकअप प्रोडक्ट्स. लुक ॲट दिस. हे काय नाही मामाच्या लग्नात थोडंसं वापरणार, बाकी सब इसका है भाई इतना मेकअप. गाइस तो जिम से मला सांगू मी माझी एक फेवरेट गोष्ट दाखवते मला पहिली. स्पेशली मी हे केलं दाखवते तुम्हाला. ग्लिटर वाली लिपस्टिक. बापरे. लावून पण दाखवते. ह्याच्याने काय होतं, ओठ चमकतात. हे सगळं प्रोडक्ट ही ठेवणार आहे. आणि तुम्हाला सांगतो ते जिमचं आहे ना बॉईजचं खर्चापेक्षा जास्त हे पोरी लोकांचा मेकअपचा बॉक्स असतो भाई. काय काय याच्यात प्रोडक्ट असतात. हे तर सोडा, हे तर ॲव्हरेज प्रोडक्ट आहेत. बघायला गेलं तर अजून महाग पण येतात. आणि तो अजून एक बॉक्स पडला ना त्यात पण सगळे मेकअपचंच सामान आहे. एक ब्लॉग ह्याच्यावरती बनवून टाकतो मी हिचं एक एक प्रोडक्ट सोबत. हा गाईज गेट रेडी विथ मी म्हणजे गेट रेडी विथ साक्षी माझ्या चॅनलवरती टाकतो. आणि ही सगळं त्यात रेडी वगैरे होते. आपण ते सगळं शो करत त्यात. आणि हार एक हिचा प्रोडक्ट दाखवेल आणि मेकअप करत बसेल. लॉल मजाक करतोय मी गाईज. हे सगळं कोण करत बसणार. अरे बघितलं माझा हात लागतो लगेच ओपन होतो तो. एवढे सारे शेड्स बीड्स काय काय बारीक. एवढे सारे लिपस्टिक, इतके सारे शेड. बापरे. ते मला पण नाही माहिती. ठीक आहे उगाचची पिशवी दिली. बस झालं ना इतकं झालं तुमचं. अच्छा रिमूव्हर. ओके चला मग जाऊया मॅडम. मला घरी जाऊन द्या. खूप लेट झालं यार. मला परीक्षा येणार आहे. माझी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मॅडम. आता काय दाखवते. मेकअप ब्रश. झालं चला घरी जाऊ. तो तू गई. आपलं प्लॅन चेंज झालं. आणि साक्षी बोलली आता तुझी एक्झाम आहे तर आपण काय जास्त भेटणार नाही आणि शूट वगैरे काय करणार नाही. तर बोलते की आता तू खाऊनच जा काहीतरी. आणि मला आता घेऊन म्हणजे मॅकडॉनल्ड्सला. आणि आपण ऑर्डर पण काय केलं तुम्हाला. अरे यार सॉरी डॉमिनोजला घेऊन मला. मॅकडॉनल्ड्सची मला जास्त हॅबिट आहे ना. मी जास्त वेळ मॅकडॉनल्ड्सला जायचं त्यामुळे. तर तुम्हाला दाखवते आपण काय ऑर्डर केलं करून.
तर आपण ऑर्डर केला एक पिझ्झा आणि त्याच्या आतमध्ये आहे मार्गेरिटा मीडियम अँड एक कोक. बस इतकंच ऑर्डर केलं आहे आणि आता आपण खाऊन घेऊया आणि लाईव्ह जाऊया. चला गाईज लाईव्ह. यानंतर माझा फोन डेड झालेला. मी ॲक्च्युली लाईव्ह आलो होतो ना, तर त्यामुळे माझा फोन डेड झाला. चार्जिंग जास्त नव्हती. आपण शूट वगैरे सगळं काय काय केलं होतं त्यामुळे. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज जाऊन सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. असं टाकायचं लगाने का